मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पोटाचा घेर कशामुळे वाढतो, पण हा वाढलेला जो पोटाचा घेर आहे तो कमी करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे तुमच्या पोटाचा घेर हा कमी होईल। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील। स्त्री असो किंवा पुरुष असो, वाढलेला पोटाचा घेर हा कोणालाच आवडत नाही, कारण अर्थातच त्याच्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीवर त्याचा परिणाम होतो। बऱ्याच वेळेला तुमचे आवडते कपडे तुम्ही घालू शकत नाही। पण या वाढलेल्या पोटाचा घेराचा संबंध फक्त दिसण्यापुरता आहे का? तर तसं नाही आहे। ही वाढलेली पोटावरची जी चरबी आहे त्याचा परिणाम हा तुमच्या आरोग्यावर देखील होतो। आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचं मूळ कारण या चरबीमध्ये देखील दडलेलं आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही पोटावरची चरबी कशी कमी करायची त्याचे उपाय तर सांगणार आहेच, पण त्या अगोदर ही पोटावर वाढलेली जी चरबी आहे, वाढलेला पोटाचा घेर आहे तो कमी करणं का महत्त्वाचं आहे ते समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। जेव्हा पोटावर तुमच्या चरबी साठली जाते तेव्हा ह्या चरबीमधून सायटोकिन नावाचं एक केमिकल हे तयार होत असतं, सिक्रेट होत असतं, आणि यामुळे तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढतं, शरीराच्या आतल्या भागामध्ये सूज वाढत जाते आणि त्यामुळे अनेक आजारांचा धोका हा तुम्हाला निर्माण होतो। यामध्ये हायपरटेन्शन आहे, हृदयरोग आहे, स्ट्रोक आहे, त्याचबरोबर तुमचं इन्सुलिनचं काम हे व्यवस्थित त्याच्यामुळे होत नाही, त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो। तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता ही खूप जास्त निर्माण होते। कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचं मूळ कारण देखील तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये दडलेलं असू शकतं। अगदी रिसर्च मध्ये देखील हे सिद्ध झालेलं आहे की ज्यांच्या पोटाचा घेरा जास्त असतो अशा व्यक्तींना हृदयरोग, डायबिटीस, स्ट्रोक, हायपरटेन्शन यासारखे आजार होण्याची शक्यता इतरांच्या तुलनेने 10 ते 12% जास्त असते। हा पोटाचा घेर जास्त म्हणजे किती जास्त? तर स्त्रियांमध्ये जर 35 इंचापेक्षा जास्त आणि पुरुषांमध्ये 40 इंचापेक्षा जास्त पोटाचा घेर म्हणजेच ॲब्डॉमिनल सर्कम्फरन्स असेल तर अशा व्यक्तींना आरोग्याच्या निकट असणाऱ्या समस्या निर्माण होण्याचा धोका हा खूप जास्त असतो। म्हणूनच हा पोटाचा जो घेर आहे, पोटावर साठलेली ही चरबी आहे ती कमी करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्यासाठीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे 5 नियम। हे जर तुम्ही 5 नियम व्यवस्थित जसं सांगितले तसे 2 महिन्यापर्यंत व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केलेत तर तुमच्या पोटाची चरबी ही नक्की कमी होईल। पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐकणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे 5ही नियम आहेत ते व्यवस्थित समजून घेता येतील। ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचंय की ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर मध्ये आपल्याला काय बदल करायचे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे तुम्हाला जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी खायचं आहे। उदाहरणार्थ तुम्हाला दुपारी 2 चपात्या किंवा 2 भाकरी खायची जर सवय असेल तर त्याच्याऐवजी तुम्हाला 1.5 चपाती किंवा 1.5 भाकरी खायची आहे। जसं हाताला चटका बसल्याशिवाय आपल्याला भाकरी बनवणं शिकता येत नाही, तसंच पोटाला थोडासा चिमटा काढल्याशिवाय ही पोटाची जी साठलेली चरबी आहे ती कमी होत नाही। त्यामुळे हा नियम पाळणं हा खूप महत्त्वाचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे ब्रेकफास्ट। बऱ्याच वेळेला सकाळी मुलांची शाळा असते, आपले कामाची आवरावरची गडबड असते, त्यामुळे आपण काही न खाता पिताच घराच्या बाहेर पडतो आणि डिरेक्टली दुपारीच आपण जेवणाचा डबा उघडतो। तर हे करणं आपल्याला पूर्णपणे टाळायचं आहे। सकाळचा ब्रेकफास्ट आपल्याला चुकवायचा नाही आहे, काहीतरी खाऊन घराच्या बाहेर पडायचं आहे। अगदीच सकाळी काही बनवणं शक्य नसेल तर तुम्हाला 2 खजूर, 2 अंजीर, त्याबरोबर कुठलेही भिजवलेले ड्रायफ्रुट्स आणि 1 कप दूध किंवा 1 फळ यापैकी तुम्हाला काहीतरी खाऊन घराच्या बाहेर पडायचं आहे। नंतर येतो तो म्हणजे लंच। लंच तुम्हाला दुपारी 12:30 आणि 1:30च्या मध्ये करायचं आहे। शक्यतो जेवणाच्या वेळा तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढं वेळेवर जेवण करण्याचा प्रयत्न हा करायचा आहे। रात्रीचं जेवण आहे ते रात्री 7:30च्या अगोदर तुम्हाला करायचं आहे। कदाचित तुम्हाला ही जेवणाची वेळ खूप लवकर वाटेल, तुम्हाला एवढ्या लवकर जेवायची सवय देखील नसेल, पण खात्री बाळगा तुम्ही ही स्वतःला सवय जर लावून घेतली तर त्याचे तुम्हाला खूप फायदे जाणवतील। तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये त्याचे फायदे तुम्हाला सांगाल की तुम्हाला काय काय फरक जाणवला। तर ही जी सवय आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे। अगदीच ऑफिसमुळे शक्य नसेल तर रात्री 8च्या अगोदर तरी तुमचं रात्रीचं जेवण हे झालं पाहिजे, पण त्यानंतर मात्र तुम्हाला परत काही खायचं नाहीये। दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणा बाबतीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला एकतर भात किंवा चपाती आणि भाकरी यापैकी एकच काहीतरी खायचं आहे।
बऱ्याच वेळेला असं होतं की दुपारी आपण चपातीचा डबा घेऊन जातो, चपाती भाजी घेऊन जातो, पण रात्री मात्र आपण पूर्ण जेवण करतो. ते असं करायचं नाहीये. रात्री तुम्ही एकतर भात खा किंवा एकतर चपाती आणि भाकरी खा, दोघांपैकी एकच काहीतरी खायचं आहे, ते पण तुमच्या भुकेपेक्षा थोडंसं कमी मात्रेमध्ये. रात्रीच्या जेवणाच्या अगोदर तुम्हाला एक मोठा बाउल भरून सॅलड खायचं आहे. म्हणजेच तुम्हाला भाकरीची किंवा चपातीची जी जागा आहे ती तुमच्या सॅलडने भरून काढायची आहे. यामध्ये तुम्ही गाजर, काकडी, बीट, कोबी तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही खाऊ शकता. ते एक मोठं बाउल भरून तरी खाणं हे गरजेचं आहे. जर तुम्हाला कच्च्या सॅलड, काही जणांना कच्च्या सॅलड खाल्ल्यामुळे त्रास होतो असं जर असेल तर तुम्हाला वाफवून घ्यायचं आहे किंवा भाजी जास्त प्रमाणामध्ये खायची आहे. तर ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर संबंधामध्ये जे असलेले हे सगळे नियम आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवून त्यानुसारच तुम्हाला वागायचं आहे. पुढचा नियम आहे तो म्हणजे फळं आणि पाणी. पाणी पुरेसं पिणं हे किती महत्वाचं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघून घेतलेलं आहेच. त्यामुळे पोटाची चरबी कमी करायची असेल तर व्यवस्थित मात्रेमध्ये पाणी पिणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही कमीत कमी 2.5 लिटर तरी पाणीही प्यायलेलं असलं पाहिजे. यासाठी तुम्ही एक बॉटल ठेवा, म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये तेवढं पाणी तुमचं प्यायलं जात आहे की नाही हे तुम्हाला लक्षात येईल. आणि हे पाणी आहे तर एकतर नॉर्मल तुमचं टेम्परेचरचं वॉटर पाहिजे, उकळून थंड केलेलं पाणी पाहिजे किंवा गरम पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. पण फ्रीज मधलं पाणी पिणं हे टाळायचं आहे. फ्रीज मधलं पाणी पिल्यामुळे तुमचं वजन हे कमी होणार नाही, पोटाची चरबीही कमी होणार नाही. तुम्हाला एकतर उकळून थंड केलेलं तुम्ही पाणी पिऊ शकता, साधं पाणी पिऊ शकता किंवा तुम्हाला जर चालणार असेल तर गरम पाणी देखील पिऊ शकता. संध्याकाळी 7 पर्यंत तुमचं 2.5 लिटर कमीत कमी पाणी हे पिऊन हे झालेलं असलं पाहिजे. पोटाची चरबी जर कमी करायची असेल तर तंतुमय पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत. फायबर जास्त पोटामध्ये गेले पाहिजेत. ही आपल्या फायबरची जी गरज आहे ती आपण फळांद्वारे पूर्ण करणार आहोत. फळांमुळे तुम्हाला तुमची गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण करता येईल आणि तुमच्या शरीरामध्ये पुरेसे फायबर देखील जातील. तर दिवसभरामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 फळं ही खायची आहेत. ही फळं तुम्ही कधी खाऊ शकता, एकतर सकाळी नाश्त्याच्या वेळेला खाऊ शकता किंवा दुपारी जेवणाच्या अगोदर साधारण 10-11 वाजता तुम्हाला एक फळ खायचं आहे. बऱ्याच लोकांना संध्याकाळी 4:30-5 वाजता भूक लागते तर काही वेळेला तुम्ही एक फळे खाऊ शकता. पण दिवसभरामध्ये कमीत कमी 2 अख्खी फळं ही तुमच्या पोटामध्ये गेली पाहिजेत. जर कलिंगड किंवा पपनीस यासारखी जर मोठी फळं असतील तर एक बाउल भरून त्याच्या फोडी ह्या तुम्ही खाऊ शकता. झोप जर व्यवस्थित झाली तर आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित राहतं, आपल्या शरीराला ताण राहत नाही आणि पोटावरची चरबी ही लवकर कमी येते. म्हणूनच तुमची रात्रीची झोप आहे ते साधारणतः रात्री 10:30 ते 11 पर्यंत तुमचे लाईट हे बंद झाले असले पाहिजेत. आणि त्या अगोदर 1 तास म्हणजे साधारण 9:30 ते 10 नंतर तुम्ही कुठलंही स्क्रीन टाइम करायचं नाहीये. म्हणजे टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईल हे बंद ठेवायचं आहे. त्यामुळे तुमची झोप ही शांत होईल, पुरेशी होईल आणि तुमचा ताण देखील कमी होईल आणि तुमची पोटावरची चरबी ही लवकर कमी होईल. पुढचा नियम आहे तो म्हणजे वाढवा आणि कमी करा. तर काय वाढवा आणि काय कमी करा, तर काही गोष्टी आहारातल्या आपल्याला कमी किंवा पूर्णतः बंद केल्या तर अधिक चांगल्या आहेत आणि त्याच्याऐवजी काही गोष्टी खाणं हे वाढवायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कमी किंवा पूर्णतः बंद केलं तर जास्त उत्तम आहे. ते म्हणजे गोड, साखरेचे पदार्थ, गुळाचे पदार्थ किंवा पेस्ट्री, केक हे खाणं आपल्याला जास्तीत जास्त कमी किंवा बंद केलं तर अधिक चांगलं आहे. तुम्हाला जर गोड खावंसं वाटत असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही फळं खाऊ शकता, खजूर खाऊ शकता, अंजीर खाऊ शकता, ड्रायफ्रुट्स खाऊ शकता, हे तुम्ही खाऊ शकता. बाहेरचं प्रोसेस किंवा पॅक्ड फूड किंवा हॉटेलचे पदार्थ हे कमीत कमी खायचे आहेत किंवा बंद केले तर अधिक चांगले आहेत. त्याच्याऐवजी तुम्ही घरात बनवलेले कुठलेही पदार्थही खाऊ शकतात. तिखट, तेलकट पदार्थ खायचं टाळायचं आहे. म्हणजे वडापाव, समोसा हे खाणं आपल्याला टाळायचं आहे. त्याऐवजी तुम्ही घरात बनवलेले उपमा, इडली, डोसा किंवा ढोकळा हे देखील खाऊ शकता. बऱ्याच वेळेला मधल्या वेळेमध्ये भूक लागते त्यावेळेला साहजिकच चिप्स खा असं काहीतरी सटरफटर आपल्याकडून खाल्लं जातं, तर हे खाणं टाळायचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही चणे, शेंगदाणे, घरात बनवलेला एखादा चिवडा, कुरमुरे हे तुम्ही खाऊ शकता. चहा प्रेमींच्या बाबतीमध्ये एक महत्वाची आहे ते म्हणजे चहा तुम्ही दिवसातून फक्त 2दाच घेऊ शकता. एक सकाळी नाश्त्याच्या वेळेला आणि दुसरं संध्याकाळी 5:30च्या अगोदर. संध्याकाळी 5:30च्या नंतर चहा घेणं हे तुम्ही टाळा.
तसंच सकाळी उठल्या उठल्या चहा घ्यायची जर सवय असेल तर ती तुम्हाला बंद करणं गरजेचं आहे, कारण सकाळी उठल्या उठल्या चहा घेतल्यामुळे तुम्हाला डायजेशनचे तुमचे प्रॉब्लेम्स होतात, ऍसिडिटी होते, तसंच तुमचं मेटाबॉलिझम देखील बिघडतं. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या रिकामी पोटी चहा घ्यायची जर सवय असेल तर ती तुम्हाला बंद करायची आहे. तुम्हाला काहीतरी खाऊन नाश्ता झाल्यानंतर तुमचा चहा घेऊ शकता. दिवसभरामध्ये 2 छोटे कप चहा फक्त तुम्ही घेऊ शकता. त्यापेक्षा तुमचं चहाचं प्रमाण जास्त असेल तर ते कमी करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्याऐवजी तुम्ही गरम पाणी पिऊ शकता, ग्रीन टी पिऊ शकता, हर्बल टी पिऊ शकता. थोडक्यात सांगायचं म्हणजे बाहेरचे पदार्थ, पॅक फूड, प्रोसेस फूड, गोड पदार्थ, तिखट तेलकट पदार्थ हे खाणं बंद करता आलं तर अतिशय उत्तम आहे, किंवा कमीत कमी खायचं तुम्हाला आहे. आणि काय वाढवायचं आहे तर घरात बनवलेले पदार्थ, घरात बनवलेला ब्रेकफास्ट, ड्रायफ्रुट्स, फळं, घरात बनवलेला चिवडा हे खाणं तुम्हाला जास्तीत जास्त प्रिफर करायचं आहे. 5वा नियम आहे तो म्हणजे व्यायामाच्या संदर्भातला. पोटाची चरबी कमी करायची असेल तर थोडा तरी घाम गाळणं हा महत्वाचंच आहे. त्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये अर्धा ते पाऊण तास तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्हाला व्यायाम करणं हा गरजेचा आहे. जर तुम्हाला सूर्यनमस्कार घालणं शक्य असेल तर तुम्हाला सूर्यनमस्कार घालून हळूहळू त्यांची संख्याही वाढवायची आहे. तुम्ही थोडा वेळ सूर्यनमस्कार आणि थोडा वेळ चालणं असं कॉम्बिनेशन मध्ये देखील व्यायाम हे करू शकता. तर दिवसभरामध्ये 35 ते 45 मिनिटं म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण तास तुमचा व्यायाम हा झाला पाहिजे. तो तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्हाला जो शक्य आहे, जो कायमस्वरूपी तुम्ही करू शकत असाल असा कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता. चालण्याचा व्यायाम करू शकता, जॉगिंग करू शकता, दोरीच्या उड्या मारू शकता. हे जे 5 नियम आहेत ते तुम्हाला व्यवस्थित पाळायचे आहेत. हे जे सांगितल्याप्रमाणे 5 नियम तर तुम्ही 2 महिने पाळलेत तर मी खात्रीनिशी सांगते तुमची पोटाची चरबी ही कमी होईलच, त्याचबरोबर तुमचं वजन देखील कमी होईल, तुम्हाला बाकीचे देखील अनेक फायदे होतील. तुम्ही स्वतः मला सांगाल की तुम्हाला काय काय त्याचे फायदे हे जाणवले. थोडक्यामध्ये सगळे नियम समजून घेऊया. पहिला नियम आहे तो ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर संदर्भातला. तुम्हाला ब्रेकफास्ट चुकवायचा नाही आहे. तसंच तुमच्या भुकेपेक्षा थोडंसं कमी मात्रेमध्ये तुम्हाला खायचं आहे. रात्रीचं जेवण आहे ते साधारणतः 7:30च्या 8च्या अगोदर झालं पाहिजे आणि रात्रीच्या जेवणाच्या अगोदर तुम्हाला 1 बाउल सॅलड खायचं आहे. दुसरा नियम आहे तो फळं आणि पाण्यासंदर्भातला. तुम्हाला दिवसभरामध्ये 2 फळं तुमच्या पोटामध्ये गेली पाहिजेत आणि दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी तुमच्या पोटामध्ये हे गेलं पाहिजे. तिसरा नियम आहे झोपेसंदर्भातला. साधारणतः 10:30 ते 11 पर्यंत तुमच्या लाईट्स बंद झाल्या पाहिजेत आणि त्याच्या अगोदर 1 तास कुठलाही स्क्रीन टाइम नसला पाहिजे. चौथा नियम आहे तो म्हणजे कुठल्या गोष्टी खाण्यामधल्या कमी करायच्या आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला खाण्यामध्ये वाढवायच्या आहे त्या संदर्भातला आहे. आणि 5वा नियम आहे तो म्हणजे व्यायामासंदर्भातला. तुम्हाला दिवसभरामध्ये अर्धा ते पाऊण तास कुठलाही तुम्हाला सुटेबल असेल असा व्यायाम अर्धा ते पाऊण तास तुम्हाला रोज करायचा आहे. हे सांगितलेले 5ही जे नियम आहे ते तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर तुम्हाला 2 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये झालेला फरक तुम्हाला जाणवेल. तुमच्यामध्ये काय काय पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.